Welcome to you all. Standard 1 Subject English. Topic Trace and write the letters. You can see learning outcomes related to this topic on the screen. Students, let's see how to write English letters in 4-line notebook. Which is the first letter? A for apple. प्रथम कॅपिटल ए लिहित असताना आपल्याला डावीकडची तिरपी रेघ पहिल्या रेषेपासून तिसऱ्या रेषेपर्यंत वरून खाली या पद्धतीने काढायची आहे. त्यानंतर उजवीकडची तिरपी रेघ ही पहिल्या रेषेपासून तिसऱ्या रेषेपर्यंत वरून खाली या पद्धतीने काढायची आहे. त्यानंतर 2 नंबरच्या रेषेला मध्ये आडवी रेघ काढायची आहे डावीकडून उजवीकडे. हा झाला कॅपिटल ए. त्यानंतर स्मॉल ए दुसऱ्या आणि तिसऱ्या रेषेच्या मध्ये निळ्या रेषांच्या मध्ये लिहायचा आहे. त्यासाठी प्रथम स्मॉल एचा जो गोलाकार भाग आहे तो गोलाकार भाग या 2 रेषांच्या मध्ये वरून खाली या पद्धतीने काढायचा आहे. त्यानंतर दुसऱ्या रेषेपासून तिसऱ्या रेषेपर्यंत उभी रेघ काढून शेवटी थोडीशी वक्र काढायची आहे उजव्या बाजूला. हा झाला स्मॉल ए. अशा पद्धतीने ए आपल्याला 4 रेघी वहीमध्ये लिहायचा आहे. विच इज द नेक्स्ट लेटर? B for ball. चला तर मग पाहूया बी कसा लिहायचा. तर प्रथम 3 रेषांमध्ये उभी रेघ काढायची. त्यानंतर वर ज्या 2 रेषा आहेत त्या 2 रेषांमध्ये गोलाकार भाग या पद्धतीने काढायचा. आपण वाटी काढतो तसं. नंतर खालच्या ज्या 2 रेषा आहेत त्याच्यामध्ये गोलाकार भाग काढायचा. हा झाला आपला कॅपिटल बी. तर कॅपिटल बी झाल्यानंतर आपण स्मॉल बी कसा काढायचा ते पाहूया. स्मॉल बी लिहित असताना प्रथम आपल्याला पहिल्या रेषेपासून तिसऱ्या रेषेपर्यंत वरून खाली या पद्धतीनं उभी रेघ काढायची आहे. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या रेषेच्या मध्ये ज्या निळ्या रेषा आहेत त्यांच्यामध्ये असा गोलाकार भाग उजव्या बाजूला काढायचा आहे वरून खाली. हा झाला स्मॉल बी. नाव नेक्स्ट लेटर इज C for cat. चला तर पाहूया सी कसा लिहायचा. सर्वप्रथम कॅपिटल सी वरच्या 3 रेषांमध्ये वरून खाली असा गोलाकार भाग काढायचा आहे. हा झाला आपला कॅपिटल सी. स्मॉल सी हा 2 निळ्या रेषा आहेत त्याच्यामध्ये लिहायचा आहे त्याच पद्धतीनं फक्त छोटा काढायचा आहे. हा झाला आपला स्मॉल सी. नेक्स्ट लेटर इज D for doll. यू आर राईट. कॅपिटल डी लिहित असताना प्रथम पहिल्या रेषेपासून तिसऱ्या रेषेपर्यंत वरून खाली उभी रेघ काढायची. त्यानंतर उजव्या बाजूला पहिल्या रेषेपासून तिसऱ्या रेषेपर्यंत गोलाकार भाग काढायचा. हा झाला आपला कॅपिटल डी. यानंतर स्मॉल डी लिहित असताना दुसरी आणि तिसरी रेष ज्या 2 निळ्या रेषा आहेत त्या निळ्या रेषांच्या मध्ये डीचा जो गोलाकार भाग आहे तो गोलाकार भाग काढून तशीच पेन्सिल आपल्याला वर पहिल्या रेषेपर्यंत न्यायची आहे. आणि त्यानंतर परत पेन्सिल खाली आणून उजव्या बाजूला वक्र काढायचा आहे. हा झाला स्मॉल डी. नाव नेक्स्ट लेटर इज E for elephant. प्रथम कॅपिटल ई लिहूया. त्यासाठी पहिल्या रेषेपासून तिसऱ्या रेषेपर्यंत वरून खाली उभी रेघ काढायची. त्यानंतर पहिल्या रेषेला डावीकडून उजवीकडे आडवी रेघ काढायची. त्यानंतर दुसऱ्या रेषेला तशीच आडवी रेघ थोडीशी छोटी काढायची. आणि तिसऱ्या रेषेला वरच्या रेषे एवढीच आडवी रेघ काढायची. अशा पद्धतीने कॅपिटल ई लिहायचा. त्यानंतर स्मॉल ई निळ्या ज्या 2 रेषा आहेत दुसरी आणि तिसरी रेष त्या रेषांच्या मध्ये छोटीशी आडवी रेघ काढून वरून खाली असा गोलाकार भाग काढायचा. अशा पद्धतीनं स्मॉल ई लिहायचा. नाव नेक्स्ट लेटर इज F for fish. यानंतर कॅपिटल एफ लिहित असताना प्रथम पहिल्या रेषेपासून तिसऱ्या रेषेपर्यंत वरून खाली अशा पद्धतीने आपल्याला उभी रेघ काढायची आहे. त्यानंतर वरच्या पहिल्या रेषेला डावीकडून उजवीकडे आडवी रेघ काढायची आहे या पद्धतीनं. त्यानंतर दुसऱ्या रेषेला
त्याच पद्धतीने डावीकडून उजवीकडे आडवी रेघ काढायची आहे थोडीशी छोटी. हा झाला आपला कॅपिटल एफ. स्मॉल एफ लिहित असताना थोडीशी वक्र रेषा पहिल्या रेषेपासून काढून वरून खाली उभी रेघ काढायची आणि दुसऱ्या रेषेला छोटीशी आडवी रेघ काढायची. हा झाला आपला स्मॉल एफ. नेक्स्ट लेटर इज G for goat. राईट. कॅपिटल जी लिहित असताना पहिल्या रेषेपासून आपल्याला तिसऱ्या रेषेपर्यंत प्रथम असा गोलाकार भाग काढायचा आहे. त्यानंतर छोटीशी आडवी रेघ काढून नंतर छोटीशी उभी रेघ या पद्धतीने काढायची. हा झाला कॅपिटल जी. यानंतर स्मॉल जी लिहायचा आहे. मध्ये दुसरी आणि तिसरी जे निळ्या रेषा आहेत त्या रेषांमध्ये जीचा गोलाकार भाग प्रथम या पद्धतीने आपल्याला काढायचा आहे वरून खाली. त्यानंतर दुसऱ्या रेषेपासून चौथ्या रेषेपर्यंत उभी रेष घेऊन डाव्या बाजूला वक्र काढायचे आहे. हा झाला स्मॉल जी. नेक्स्ट लेटर इज H for horse. कॅपिटल एच लिहूया. प्रथम पहिल्या रेषेपासून तिसऱ्या रेषेपर्यंत वरून खाली उभी रेघ काढायची. त्यानंतर दुसऱ्या रेषेला डावीकडून उजवीकडे आडवी रेघ काढायची. त्यानंतर परत पहिल्या रेषेपासून तिसऱ्या रेषेपर्यंत उभी रेघ काढायची. हा झाला कॅपिटल एच. तर स्मॉल एच यासाठी प्रथम पहिल्या रेषेपासून तिसऱ्या रेषेपर्यंत वरून खाली आपल्याला उभी रेघ काढायची आहे या पद्धतीनं. आणि नंतर दुसऱ्या रेषे थोडंसं खाली असं वक्राकार रेषा घेऊन डावीकडून उजवीकडे उभी रेघ काढायची आहे. हा झाला आपला स्मॉल एच. नेक्स्ट लेटर इज I for ice cream. गुड. कॅपिटल आय लिहिण्यासाठी प्रथम पहिल्या रेषेपासून तिसऱ्या रेषेपर्यंत वरून खाली उभी रेघ काढायची. त्यानंतर पहिल्या रेषेला थोडी छोटी आडवी रेघ काढायची आहे आणि तिसऱ्या रेषेला थोडी छोटी आडवी रेघ काढायची आहे. हा झाला कॅपिटल आय. यानंतर स्मॉल आय लिहिण्यासाठी दुसरी आणि तिसरी ज्या निळ्या रेषा आहेत त्या रेषांच्या मध्ये वरून खाली उभी रेघ काढायची आहे या पद्धतीनं. त्यानंतर त्याच्यावर दुसऱ्या रेषेच्या वर टिंब द्यायचा आहे. हा झाला स्मॉल आय. नाव आफ्टर आय नेक्स्ट लेटर इज J for jar. व्हेरी गुड. कॅपिटल जे लिहित असताना प्रथम पहिल्या रेषेपासून तिसऱ्या रेषेपर्यंत वरून खाली उभी रेष काढून शेवटी डावीकडे वक्र घ्यायची आणि पहिल्या रेषेला आडवी रेघ काढायची. हा झाला कॅपिटल जे. त्यानंतर स्मॉल जे दुसऱ्या रेषेपासून खाली चौथ्या रेषेपर्यंत उभी रेघ घेऊन डाव्या बाजूला वक्र घ्यायचं आणि दुसऱ्या रेषेच्या वर टिंब द्यायचं. हा झाला स्मॉल जे. या पद्धतीनं आपण ए ते जे पर्यंतचे अक्षर कसे लिहायचे ते पाहिलेले आहे. ए ते जे हे अक्षर तुम्ही 4 रेघी वहीमध्ये घरी लिहायचं आहे.